तर भाऊ आज मी एक अशी कावड बघितली की ज्याच्यामध्ये टी शर्ट तर सर्वांनी सारख्या घातल्याच होत्या, पण त्याचसोबत नाही का लुंगी पण सारख्याच घातल्या होत्या. आणि त्याचसोबत दरवर्षी प्रमाणे याही वर्षी नाही का या कावडीचा विषय एकदम हार्ड होता. त्याला सांगतो ही कावड कोणत्या गावाची आहे फक्त तुम्ही ना मला फॉलो करून घ्या. त्याचसोबत हा ब्लॉग ना शेवट पर्यंत बघा. तर नमस्कार भावनो, मी तुमचा लाडका ब्लॉगर विक्टर. तर भावनो प्रत्येकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर भावनो आजचा विषय असा होता की दररोजच्या सारखा आज पण शर्ट वाईट आणि कॉलर टाईट करून निघालो तुम्ही कॉलेजला जाण्यासाठी, आणि ते पण मी एकटा. आणि मग 300च्या स्पीड येऊन पोहोचलो मी कॉलेजला. आता आमच्या कॉलेजमधील काही गोष्टी सुधारून जाईल. हे ब्लॉग काढणारा ब्लॉगर आणि फ्री फायर खेळणारे मुलं कधीच नाही सुधारणार. बरं असो, 12:30 वाजेपर्यंत निवांतपैकी शाळा शिकल्यानंतर मी निघालो होतो घरी जाण्यासाठी. मग निवांतपैकी घरी पोहोचल्यानंतर सर्वात अगोदर तर कपडे चेंज केले. मग कपडे वगैरे चेंज करून जस्ट जेवलो होतो तेवढ्यात तर मला आठवली की आज आपल्या गावाची कावड जाणारे त्रिधारा क्षेत्र येते. आता तुम्ही जर मला पहिल्यापासून फॉलो करत असाल तर तुम्हाला माहितीच असेल की मागच्या वर्षी मी स्वतःच कावडला गेलो होतो, पण यावर्षी थोडीशी अडचण आली होती, त्याच्यामुळे कावडला जाण्याचा प्लॅन मी ना कॅन्सल करून टाकला होता. तरी पण घरी जेवून वगैरे मी आलो माळावर कावड पाहायला, आणि माळावर जाऊन बघतो तर काय सर्वजण एकदम रेडी झाले होते. आणि त्याचसोबत आमच्या गावाचं साऊंड म्हणजेच की आदिराज 76+ पण रेडी झाला होता. आता आमच्या कावडचा विषय जर बोललो की भागात एकदम टॉपचा विषय आहे, कारण आमच्या कावडमध्ये सर्वांचे कपडे तर सारखेच असतात, पण त्यासोबत नियम पण सर्वांसाठी सारखेच असतात. आता दरवर्षी तर आमची कावड नागनाथ औंढाला जात होती, या वर्षी थोडीशी लांब चालली होती, म्हणजेच की त्रिधारा येथे.